अनिका, मला कळत नाहीये, ती निंगी तुझ्या अगेन्स्ट इलेक्शनला उभी राहिली तर तू तिला गुंडांच्या हातून बेदम चोप दिलास, पण मग आता तर कमळी आहे ब्रो, आणि तू स्टिल इतकी शांत कशी? शांत नाही बेब, यू नो व्हॉट, मी उलट खूप खुश आहे. डोंट ओव्हरथिंक यू ऑल. आय कॅन सी स्ट्रेस का घेताय. यू नो व्हॉट, मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगते. जेव्हापासून गावछाप ती या इलेक्शनमध्ये आली आहे तेव्हापासून रिश तिला इग्नोर करतोय, तिच्यावर राग करतोय, तिच्याशी बोलत नाहीये. याहून बेटर काय असू शकतं? नाही, ते सगळं ठीक आहे अनिका, पण ही कमळी जर इलेक्शन मध्ये जिंकली तर? काय बोललीस? काय बोललीस? ती गावछाप माझ्या अगेन्स्ट इलेक्शन जिंकेल? नाही. ती इलेक्शन जिंकेल? इडियट. सॉरी. कशी काय जिंकेल? नेहमी तर तो तिचा रेश असतो ना तिला सपोर्ट करायला, पण यंदा तर रेशच नाहीये. मग कशी काय जिंकेल? कायम त्याच्यामुळे सगळीकडे पुढे पुढे करत असते ना, पण आता रेश आहेच नाही. यू नो व्हॉट, याच्याहून बेटर गोष्ट अशी आहे की आता मला काही एक्स्ट्रा एफर्ट्सच नाही घ्यावे लागणार माझ्या रेशला तिच्यापासून लांब ठेवायला. तो स्वतःच लांब झालाय. Isn't that a good news? आणि मुळात ती माझ्या अगेन्स्ट इलेक्शन कशी जिंकेल? लायकी तरी आहे का तिची माझ्या अगेन्स्ट जिंकायची? गुरुजी, बरेच दिवस झाले एक गोष्ट आपल्याला सांगायचीच राहिली होती. मध्यंतरी आम्हाला असं कळलं की आबा आता हयात नाहीये. खूप भला माणूस होता. त्यांच्या जाण्याने फार वाईट वाटलं मला. वाटलं की त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून पूजा करावी. म्हणून मी आज आपल्याला इथे बोलवले. काय ग? तो सीताराम गेला आहे, हिला कसं काय कळलं? अन्नपूर्णाताई, आज तुम्ही मला इथे बोलावलंत, पण समजा तुम्ही मला बोलावलं नसतं तरी देखील आज मी इथे आलोच असतो, कारण आज मी इथे येणं फार महत्वाचं आहे. म्हणजे नेमकं गुरुजी काय म्हणायचंय आपल्याला? ताई, तुमची मोठी नात जिची तुम्ही इतकी वर्ष वाट बघताय, ती आज दुपारी 3 ते 4 या वेळेत घरी येण्याचा योग आहे. काय सांगताय काय गुरुजी? खरंच का? हो, अगदी खरं. देवी तुळजाभवानी, पावलीस बाई तू मला. ऐकलत ना? गुरुजींनी काय सांगितलं ते नीट ऐकलत ना? आज दुपारी माझी नात या घरी येणार आहे. अन्नपूर्णाताई, तुमच्या मोठ्या नातीला या घरात येण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. निश्चिंत राहा आणि तुमच्या मोठ्या नातीच्या स्वागताची तयारी करा. हो तर नमस्कार करते गुरुजी. शुभम भवतो. अरे वा, लवकर झाला नायशाचा डान्स क्लास आज. अहो वहिनी, नायशा लय भारी डान्स करायला लागली आहे बघा. आणि एकदम फास्टच शिकते ती. मस्त. पण ऋषी कुठे आहे? नाही, नायशाचा डान्स क्लास चालू असताना असतो ना आसपास. आज कुठे दिसतच नाही. हा बघ. वहिनी, अरे बघ, आता तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही. काय होतास कुठे तू? नायशाचा डान्स क्लास झाला सुद्धा. कामात होतो जरा. आता मी कामासाठीच बाहेर चाललोय. आईने विचारलं तर सांग मी बाहेर गेलोय म्हणून. आई काय काय सांगते मी आईंना, पण तू बाहेरच चाललास ना, मग जाताना हिला सोडून जा हॉस्टेलवर. नाही, मी त्या रस्त्याने जात नाही. आणि तसंही सायकल आणली असेल ना तिने. शिवाय तिचे निर्णय तिला घेता येतात. माझी काय गरज आहे? ऋषी ऐक, तिचे निर्णय तिला घेता येतात. काय झालं या दोघांमध्ये? ऋषी सर प्लीज थांबा. एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या.
सराव मी कॉलेजमध्ये बी तुमच्या संग बोलायचा प्रयत्न केला, तिकडं बी तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं. मी इलेक्शनमध्ये उभं राहिलोय म्हणून तुम्हाला राग आलाय नवं. सराव हे समजा मी निंगीसाठी करायलोय. तिच्या संग जे झालं त्यात तिला न्याय मिळायला नको का? तिची काय अवस्था झाली बघितल्या नवं तुम्ही. सर मला कुणी भावंड नाही. निंगी माझ्या बहिणीसारखी आहे. कधी बी कुठे बी कुठल्या बी परिस्थितीत तिने माझी कधीच साथ नाही सोडली. निंगीसाठी जीव द्यायला लागला ना तरी बी मी तयार आहे. सर मी खरं सांगायलोय, मला मनापासून ह्यात भाग नाही घ्यायचा, पण निंगीवर जे संकट आलंय त्यावरनं मी तिला कसं एकटीला सोडू, तिला कसं हारू देऊ, म्हणूनच मी एक मिनिट. निंगीला न्याय मिळवून द्यायचे इतर प्रकार सुद्धा आहेत. प्रिन्सिपल सरांशी भांडून मी काय वेगळं करत होतो? त्यांना मी भाग पाडलं या गोष्टीमध्ये लक्ष घालण्यासाठी, पण तोवर तू इलेक्शनला उभी राहून मोकळी झाली होतीस, बरोबर ना? कमी हे बघ, इलेक्शनला उभं राहणं कमीपणाचं नाही आहे. दॅट्स नॉट व्हॉट आय मीन. पण तू इथे आली होतीस तुझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी, तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. त्याकडे लक्ष द्यायचं सोडून आता तुझं लक्ष भलत्याच गोष्टींकडे जायला लागलंय असं मला वाटतंय. सराव तुम्ही असं का बोलायलाय? अगं मग काय करू, तुला अजून सांगून कळत नाहीये. हे बघ, हे इलेक्शन, हे स्टुडंट फेडरेशन वगैरे हे साध्या तुमच्यासारख्या समजूतदार हुशार मुलांचं काम नाहीये. गेला तो जमाना आता जेव्हा फक्त गुणवत्ता बघितली जायची. आजकाल हे सगळं पॉलिटिक्स वाढलंय. निंगीच्या बाबतीत काय झालं बघतेस ना तू. उद्या ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या बाबतीत झाल्या असत्या, तुझ्या अभ्यासावर गदा आली असती तर काय केलं असतंस? बोल ना. सर तुम्ही कधी विमानात बसलाय? काय? सांगा की तुम्ही कधी विमानात बसलाय? हो बसलोय, पण त्याचा इथे काय संबंध? सर विमान किती उंचावर उडत असतं, मग तरी बी तुम्हाला भीती वाटत नाही, होय की नाही? कारण तुमचा पायलटवर विश्वास असतो. सर तसंच माझा स्वतःवर विश्वास आहे. हा ना सर, न्याय मिळवायचा असेल तर अन्यायाला वाचा फोडायलाच लागते. हा ना. हा सर, आपल्या महाराजांनी बी जर हाच विचार करून ते शांत बसले असते तर आपल्या स्वराज्याचं काय झालं असतं? हो, सगळ्यांनीच महाराजांना घाबरवण्यासाठी कितीतरी मातब्बर सैनिक पाठवले, पण महाराज त्यासनी घाबरले नाही. त्यांनी अन्यायाला वाचा फोडलीच आणि आपल्या जनतेसाठी रामराज्य स्वराज्य उभं केलं. कमळी, महाराजांनी केलेली गोष्ट आणि तू कॉलेज इलेक्शन मध्ये उभं राहणं याचा काही संबंध नाहीये. या गोष्टी कम्पेअर करून तू चुकतीयस असं नाही वाटत आहे का? सराव मी तसं म्हणतच नाही. त्याची तुलना होऊच शकत नाही. त्यांनी केलेलं काम आभाळ एवढं मोठं आहे, पण जर आपण त्यांना आपला आदर्श मानतो तर त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आपल्या जीवनात आणायला पाहिजेत की नाही, त्याचा प्रत्यक्ष वापर केला पाहिजे आपण. ते समजा जाऊ द्या. एक गोष्ट सांगा, जेव्हा जेव्हा मी खचलो, मी हरलो असं तुम्हासनी वाटलं, तेव्हा तुम्ही मला मदतीचा हात दिला की नाही? माझ्यातला आत्मविश्वास तुम्हीच वाढवला. मग सर आता निंगीला बी माझ्या साथीची गरज, माझ्या हाताची गरज, माझ्या निंगीला माझी गरज आहे. कमळी, हे जे सगळं तू बोलतेस ना, हे बुक्स मध्ये, मूवीज मध्ये सगळं छान आहे ग. रिअल लाईफ इज डिफरंट, इट इज हार्ड. तुमचं असं मत आहे ना, मग माझं तसं मत नाही. आज जर मी निंगीच्या बाजूला उभं राहिलो नाही तर निंगीसारख्या शेकडो पोरींना मिळणारी उमेद गळून पडेल. आणि राहिला प्रश्न माझ्या अभ्यासाचा, तर ही कमळी तुम्हासनी दाखवून दे की ती इलेक्शन बी लढू शकते आणि अभ्यास बी करू शकते. पण सर आता माघार नाही.